हेल्पलाईनच्या माध्यमातून आपण गरजूंपर्यंत आणि त्या प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो। तुम्ही आमचे जे नंबर स्क्रीनवर झळकतायत त्या नंबरशी संपर्क साधा आणि आम्हाला तुमची भावना सांगा, भूमिका सांगा। आपल्यासोबत कॉलर जोडले जात आहेत। विश्वनाथ हत्तरगे आहेत अहमदनगरवरून। विश्वनाथ जी, काय समस्या आहे? मला सर रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे। बरं विश्वनाथ जी, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आता कुठे आहात, ही गरज कोणासाठी आहे, तो पेशंट मागच्या किती दिवसापासून हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुम्ही या सगळ्या संदर्भात कोणाकोणाशी भेटलाय त्या संदर्भात विस्तृत विवेचन करा। ओके, मी आहे अहमदनगरमध्ये। हां, सुर्वे हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट आहे। माझा मावस भाऊ आहे। हां, ज्ञानेश्वर भोसले पेशंटचं नाव आहे। अच्छा, गेली 3 दिवस तिथं ॲडमिट आहे। तिथं डॉक्टरांनी सांगितलं की रेमडेसिवीरची गरज लागेल, तुम्ही हे कुठूनही आणा। बरं, आता महत्त्वाचा आमच्याकडे प्रश्न आता आपण अवेलेबल काही होत नाहीये। प्राथमिक मी समजून त्याच्यानंतर घेऊया। मी कलेक्टर ऑफिसला पण गेलो होतो, पण हा. कलेक्टर ऑफिसवरून त्यांना अलोकेटेड झालेले आहेत, हां, हॉस्पिटलला झालेले आहेत, पण ते म्हणतात की ज्याचा स्कोर 15च्या पुढे घेऊन सिरियस पेशंटसाठीच आमच्याकडे आहेत। आमची रिक्वायरमेंट जास्त आहे, पण आम्हाला कलेक्टर ऑफिसकडून कमी इंजेक्शन भेटलेले आहेत। आम्ही देऊ शकतो, आमच्याकडे असतील तर आम्ही देणार। हॉस्पिटलचं असं काही म्हणणं नाहीये, हत्तरगे जी, पण ते रिक्वायरमेंट पेक्षा कमी भेटलेले आहेत त्यांना कलेक्टर ऑफिसवरून, म्हणून ते प्रॉब्लेम येतात। महत्त्वाचा तुम्ही मुद्दा उपस्थित केलाय। आपण या मुद्द्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी बोलणार आहोत, पण सगळ्यात महत्त्वाचं तुमचे जे हॉस्पिटल आहेत, तुमचे जे डॉक्टर आहेत, त्यांना एक प्राथमिक गोष्ट माहिती आहे का की यापुढे रेमडेसिवीर जे इंजेक्शन आहे ते केवळ आणि केवळ थेट डॉक्टरांनाच किंवा थेट त्या हॉस्पिटललाच मिळणार आहेत? मग नातेवाईकांकडे ही का मागणी करण्यात आली आहे? याचं कारण काही सांगितलं आहेत का त्यांनी? हा, त्याचं कारण नाही दिलेलं त्यांनी काय। हा, मग एक आमच्याकडे आता त्यांचं म्हणणं, आम्ही कलेक्टर ऑफिसला त्यांच्याकडनं मेल गेलेला आहे आमच्या पेशंटच्या नावाने, पण शेवटी कसं असते, जे आमची रिक्वायरमेंट जर 50 असेल तर आम्हाला 25 भेटतात। 25 जे भेटतात, आमच्याकडे आज 100 पेशंट आहेत, पण 100 मधले जे काही इमर्जन्सी आम्ही फक्त त्यांना देऊ शकतो, तुमच्या पेशंटला आता देऊ शकत नाहीये। म्हणजे आमचा पेशंट सिरियस होण्याची वाट बघता का? आमचं म्हणणं ते आहे। मुळात प्रश्न हा आहे की तुमची मागणी बरोबर आहे, आपण त्या संदर्भात काही सामाजिक संस्था आहे त्यांच्यापर्यंत आम्ही तुमचा नंबर पोहोचवतोय जेणेकरून आपल्याला रेमडेसिवीर उपलब्ध होईल। पण या सगळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये जी परिस्थिती आहे की रेमडेसिवीरसाठी नातेवाईकांनाच वणवण करावी लागते, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे ना। मग त्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय। आपण स्थानिक जे प्रशासन आहेत, तुम्ही अहमदनगरचं कुठलं हॉस्पिटल म्हणालाय? सुरभी हॉस्पिटल, औरंगाबाद रोड। औरंगाबाद रोड, पण अहमदनगर ना शहरात? अहमदनगरमध्ये, हा, अहमदनगर शहरात सुरभी हॉस्पिटल। बरं, आता पेशंटची स्थिती काय आहे? स्थिती आहे तो स्थिती आता विचारली की मला 3 दिवसाला ऍडमिट करून, मी आता डॉक्टरांशी जर भेटलं ते म्हणतात 2 दिवसांत तुम्हाला आम्ही रिपोर्ट देऊ, आता हे स्टेबल आहे एवढं सांगतात फक्त। पण शेवटी आम्हाला त्यांनी जे काल जे त्यांना रिक्वायरमेंट जे सांगितले, त्यांनी मला 6 रेमडेसिवीर तुम्ही कुठूनही आणा, ते आणणार कुठंच भेटायला तयार नाही। बरोबर आहे हत्तरगी, तुमचं जे म्हणणं आहे त्याच्यासाठी सरकारने जी गोष्ट केली आहे ती लोकांपर्यंत का पोहोचत नाही, हाच तर आमचा प्रश्न आहे। म्हणजे ओके, आपण या संदर्भात आपल्यासोबत आमदार संग्राम जगताप आहेत। निश्चितच संग्राम जगतापजी, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूज मध्ये। आपण जर पाहिलं तर विश्वनाथ हत्तरगे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। त्यांनी समस्या त्यांची सांगितलेली आहे की त्यांना रेमडेसिवीर अहमदनगरमध्ये शहरात मिळत नाही। संग्रामजी, हो, बोला। कुठल्या हॉस्पिटलला पेशंट आहे आपल्या यांचं आता जे फोनवर आहे ते? हा, नक्कीच हत्तरगे बोला, आमदार साहेब जोडले जात आहेत आपल्यासोबत। हा सर, नमस्कार। विश्वनाथ हत्तरगे बोलतोय। माझा मावस भाऊ आता सुरभी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। बर, हा, त्यांचा स्कोर 11 ते 12चा स्कोर आहे। 3 दिवस झाले। आज मला काल त्यांनी दिलेले आहे की तुम्हाला 6 रेमडेसिवीर कुठूनही अरेंज करायला लागतील। काय नाव ते घेऊन मी कलेक्टर ऑफिसलाही गेलो होतो, पण कलेक्टर हॉस्पिटलचं नाव विचारतायत ऑलरेडी, ते? सॉरी सर, पेशंटचं नाव हत्तरगे, पेशंटचं नाव आणि हॉस्पिटलचं नाव सांगा। ज्ञानेश्वर भोसले पेशंटचं नाव आहे, सुरभी हॉस्पिटल हे हॉस्पिटलचं नाव आहे। ठीक आहे, होऊन जायची तर व्यवस्था। भोसले ना? हा सर, हा, ठीक आहे, होऊन जायची तर व्यवस्था, आम्ही करतो व्यवस्था। नक्कीच संग्रामजी, एक महत्त्वाचा प्रश्न, खरं तर आपण मागच्या काही दिवसापासून सातत्यानं प्रसारमाध्यमांमध्ये आपण प्रचंड काम करताय कोविडच्या या काळामध्ये। आम्ही वारंवार सांगण्याची भूमिका घेतोय की जिल्हा प्रशासनावर प्रचंड ताण आहेत, लोकप्रतिनिधी काम करतायत। रेमडेसिवीरची सगळ्यांना जरी गरज असती तरी एक शासकीय कोटा म्हणून तो त्या पद्धतीने अलॉट होतोय। तुम्हाला काय सांगायचं या निमित्तानं तुमच्या अहमदनगरवासियांमधल्या मतदारसंघाला?
मतदारसंघामध्ये जिल्ह्याचं ठिकाण म्हणजे माझा मतदारसंघ आहे अहमदनगर शहर हा आणि ह्या शहराचे सगळे जिल्ह्याचा लोड या शहरावरती आहे. सगळ्यांचे जे काही रुग्ण जे थोडा जास्त त्रास होतो त्यांना ऍडमिट होण्याकरता नगरलाच येत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या जिल्ह्यातले पेशंट हे नगरमध्ये आहेत. तरी आम्ही त्याला आमच्या वतीनं जे आता पेशंट ऍडमिट आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था हॅलो हा बोलत चला जगताप साहेब, ऐकतोय आम्ही. बोला बोला. जेवणाची व्यवस्था त्यांचे पेशंट असतील पेशंट नातेवाईक असतील आम्हाला सकाळी आम्ही नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरवरती जर फोन आला तर त्याला जेवण तिथं पोच होतं. ही व्यवस्था जवळपास आम्ही 20 दिवस झाले आम्ही तिकडं शहरामध्ये आमच्या वतीनं चालू आहे. किंवा ज्या पेशंटला काही अडचण असेल त्यांनी आमच्याशी संपर्क केला तर प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही एक माणूस पण ठेवलेला आहे. अगदी तिथं आम्ही त्याच्या संपर्कात असतो आम्ही त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या किंवा तिथलच्या बऱ्याचशा लोकांशी आणि मग ते आम्हाला मेसेज पास झाला की आम्ही त्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करून मग ते ऑक्सिजनचा प्रॉब्लेम असेल मग तो रेमडेसिवीरचा प्रॉब्लेम असेल किंवा अन्य काही प्रॉब्लेम असतील तरी त्या प्रत्येक ठिकाणी आता आम्ही सगळ्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि काम चालू आहे. नक्कीच. संग्रामजी, या निमित्तानं आपल्यासोबत आपले प्रेक्षक नवनाथ हत्तरगे होते आणि त्यांचा जो पेशंट आहे तो ज्ञानेश्वर भोसले सुरभी हॉस्पिटलमध्ये. आमची आपल्याला विनंती असेल की कृपया आपण या प्रकरणात स्वतः लक्ष द्यावे. हत्तरगे, तुम्हाला आमदार साहेबांसोबत आणि काय बोलायचं आहे? नाही सर, थँक्यू सर, तुमचे खूप उपकार होतील सर. फक्त एवढी धावपळ जर हे झाली ना, कुठे खूप फिरलोय पण भेटले तुमच्याकडनं ऍटलीस्ट बोलल्यानंतर थोडंफार रिलीफ वाटतंय आम्हाला. कारण विश्वनाथजी, ही कालपासून परिस्थिती जी आहे ती घाबरण्याची नाहीये. प्रत्येक गोष्ट जी आहे संयमाने विचार केली पाहिजे आणि संग्राम जगताप सारखे आमदार तुमच्या विभागात आहेत, सो त्यांना तुम्ही मदत मागून प्रत्येक जी गोष्ट आहे आणि तुमच्यासारखे इतर जे रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांना देखील संग्राम जगताप हे मदत करतात असं नक्कीच सांगा. एकूणच धन्यवाद. विश्वनाथ हत्तरगे आपल्याबरोबर जोडले गेलेले होते, संग्राम जगताप आमदार आपल्याबरोबर जोडले गेले होते. विश्वनाथजी यांच्या समस्येचं समाधान जे आहे त्यांच्या विभागातल्या आमदारांनी केलेलं आहे आणि असंच निश्चितच तुमच्या देखील समस्या असतील त्या लोकशाही न्यूज समोर तुम्ही मांडा. निश्चितच जर आपण पाहिलं नक्कीच एकूणच जर आपण पाहिलं तर तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुमच्या मदतीसाठी लोकशाही न्यूज जी आहे ती मोहीम जी हाती घेतलेली आहे. एकूणच तुमच्या समस्या तुम्ही लोकशाही न्यूज समोर मांडू शकता. ऑक्सिजन मिळत नाहीये, रेमडेसिवीर मिळत नाहीये, रुग्णाला बेड मिळत नाही, रुग्णाला वेंटिबेड मिळत नाही, रुग्णाला ऑक्सिबेड मिळत नाहीये. प्रत्येक समस्या जी आहे ती लोकशाही समोर तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा. बिनधास्त बोला. नक्कीच लोकशाही न्यूज तुमच्या समस्येचं समाधान करेल. हेल्पलाईन जी आहे ती लोकशाही न्यूजनं यावेळी सुरू केलेली आहे. तुमच्या समस्या आम्ही सरकारी दरबारी पोहोचवण्यासाठी जे ते प्रयत्न करत आहोत आणि हेल्पलाईन जी आता सुरू आहे, तुम्ही तुमच्या समस्या मांडण्यासाठी आम्हाला फोन करा. तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता 022687990102 या हेल्पलाईन क्रमांकावर. पुन्हा एकदा हा नंबर पहा. बेड आणि ऑक्सिजन रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून तुमची जर परवड होत असेल तर नक्की आमच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करा. गरजूंना वेळेवर बेड ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी लोकशाहीचा हा प्रयत्न आहे. फक्त तुमच्यासाठी लोकशाही न्यूजनं ही मोहीम हाती घेतलेली आहे. थेट सरकारमधल्या यंत्रणांशी बोलण्याची सामान्यांना आम्ही संधी उपलब्ध करून दिली आहे. लोकशाहीच्या माध्यमातून गरजू थेट आपली व्यथा मांडू शकतात. लोकांना वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी लोकशाहीनं हा पुढाकार घेतलेला आहे. लोकशाही हेल्पलाईनमध्ये आपलं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सातत्यानं फोन खणाणत आहेत. प्रत्येकाची जी गरज आहे ती गरज सामाजिक संस्था असतील, सेवाभावी संस्था असतील, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. रुबिना, यानंतरची कॉलर निश्चितच अक्षता जोशी कोल्हापूरहून ऋषी आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. अक्षताजी, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. अक्षताजी, काय समस्या आहे? अक्षताजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आपण पाहतोय रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना जी आहे ती वणवण करावी लागते. एकूणच जर आपण पाहिलं प्रत्येकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. कोणाला ऑक्सिजन मिळत नाही आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, दुसरीकडे कोणाला बेड मिळत नाही आहे, तर कोणाला रेमडेसिवीरसाठी धावपळ करावी लागते. सरकारने आखून दिलेले जे नियम आहेत रेमडेसिवीरला घेऊन ते आत्तापर्यंत काही नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाहीत आणि त्यामुळे जे त्यांना वणवण या रेमडेसिवीरसाठी करावी लागते. लोकशाहीचे प्रेक्षक जे आहेत ते आपल्यासमोर ही व्यथा मांडतायत. एकूणच जर आपण पाहिलं तर लोकशाही न्यूजनं प्रत्येक समस्येचं समाधान करण्याचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही
लोकशाही न्यूजला 022687990102 या क्रमांकावर संपर्क करू शकता किंवा आमच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरही तुम्ही आमच्यापर्यंत समस्या मांडू शकता. तुमची समस्या आम्ही सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. आपण या संदर्भातच काही मान्यवरांशी बोलत असतो, त्यांच्याकडनं जाणून घेत असतो की कशा पद्धतीनं मदत कार्य सुरू असतं आणि प्रत्येक जण कशा पद्धतीनं या सगळ्या सेवाभावी कार्याचा सहभाग घेऊ शकतो. आपल्यासोबत राम बोरकर आहेत, सामाजिक कार्यकर्ते. बोरकर सर, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. खरं तर मागच्या कोविड काळात खूप सारे प्रसंग असे घडले की ज्यांना माणूस माणसापर्यंत पोहोचला आणि पुन्हा एकदा रक्तदानाचं असेल किंवा श्वासाचं असेल हे महत्त्व कळलं. मागच्या वर्षभरात आपण प्लाझ्मासाठी अविरत आणि सतत झटताय. विशेषतः पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतलं तुमचं जे काम आहे ते सर्वश्रुत आहे. पण या सगळ्याच्या निमित्तानं काय दिसलं वर्षभरात तुम्हाला? बोरकर सर. खूपच गंभीर परिस्थिती होत चाललेली आहे आपल्या महाराष्ट्राची. परिस्थिती ही आहे तर नक्कीच बोरकर सर, या सगळ्याच्या निमित्तानं तुम्ही प्लाझ्मा डोनेशनसाठी एक फार मोठं काम करताय. आपलं हे काम सध्या कसं सुरू आहे? अगदी सलग आणि स्पष्ट बोला. मी आता गेल्या 17 एप्रिल पासून मी हा रेणुमोंडे भागामध्ये पुणे शहरामध्ये प्लाझ्मा दान आणि रक्तदान अशा स्वरूपातून आपण नागरिकांना आवाहन करतोय की बाबा पुण्यातली एकूण परिस्थिती जी आहे ती पाहता ज्यांना ज्यांना कोविड झालेलं आहे त्यांनी ज्यांचे व्यवस्थित झालीत लोक त्यांनी प्लाझ्मा दान करायला लावा. प्लाझ्मा दान केल्याने जे नागरिक आज कोविडग्रस्त आहेत त्यांना त्याची मदत होऊ शकते. या संदर्भातून आपण आता गेल्या 1.5 महिन्यामध्ये मी साधारण आमच्या इथे घेऊन 150 लोकांना मी मदत केलेली आहे प्लाझ्मामध्ये. नक्कीच बोरकर सर, एक साधारण 150 लोकांपर्यंत ज्यावेळी आपण पोहोचतो त्यावेळी एक गोष्ट मात्र अनाकलनीय आहे आणि ही गोष्ट केवळ पुण्यातली नाही, महाराष्ट्रासह देशातली देखील आहे. साधारणपणे महाराष्ट्राचा दररोज रिकवर होण्याचा जो आकडा आहे तो 47,000 ते 50,000 52,000 एवढा असतो. मात्र त्या तुलनेत प्लाझ्माचं दान मात्र केलं जात नाहीये. याबद्दल काय बोलाल? प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिक त्या प्रमाणात येत नाहीत समोर, पण खूप विनवण्या कराव्या लागतात, खूप विनंती करावं लागते त्या लोकांना. तेव्हा कुठेतरी येतो. तेव्हा आमच्याकडे अशी परिस्थिती 10 लोकांना आणलं तर किमान 2 लोक त्यांचे काहीतरी ते अँटीबॉडीज सक्षम पाहिजेत, तर ते 10 लोकांपैकी 2च लोक मिळतात. परंतु आपल्या माध्यमातून मला शासनाला एक सांगू इच्छितो मी, तेव्हा शासन आपण प्रत्येक ठिकाणी आपण पुढे चाललोय तर या गोष्टीकडे शासनाने तेव्हा लक्ष दिलेलं नाहीये की पुण्यामध्ये खूप चांगले मोठे हॉस्पिटल्स आहेत. पण त्या हॉस्पिटल बरोबर शासनाचे ह्या ब्लड बँका पण गरजेचे होते, आवश्यकता. निश्चित रामजी, आपला एक प्रेक्षक आपल्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत. अक्षता जोशी कोल्हापूरवरून आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. अक्षताजी, काय समस्या आहे? आमचा पेशंट आहे प्रसाद बडवे म्हणून, 32 year old. वी नीड व्हेंटिलेटर बेड इन कोल्हापूर और इचलकरंजी. करंटली पेशंट इज इन इचलकरंजी and his oxygen level is 60. So can you please help that in that case? निश्चितच तौफिक मुलानी बैतुलमाल कमिटी कोल्हापुरातून आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. तौफिक जी, अक्षता जोशी आहेत, त्यांची एक समस्या आहे. अक्षता जी, तौफिक मुलानी आपल्या बरोबर आहेत, त्यांना तुमची समस्या सांगा. कुठे आहे मॅडम? पेशंट इचलकरंजीला आहे ना? हॅलो. हा बोला. अक्षताजी तुम्ही माझा आवाज ऐकताय? हो. तौफिक मुलानी तुमच्या बरोबर आहेत, त्यांना तुमची समस्या सांगा. हॅलो. अक्षताजी नमस्कार. कुठे आहे पेशंट? इचलकरंजीला आहे का? हो. IGM हॉस्पिटल इचलकरंजी मध्ये आहे, पण तिथे व्हेंटिलेटर अवेलेबल नाही आहे, म्हणजे सोय किंवा बेड नाहीये तिथे व्हेंटिलेटरचा सध्या अवेलेबल. अच्छा, तुम्हाला व्हेंटिलेटर पाहिजे. मला ऑक्सिजन बेड हवा असेल तर आपण आपल्या इथे शिरोलीला मद्रसामध्ये आपली व्यवस्था आहे. ऍक्च्युअल आपण आहे ना बैतुलमाल कमिटी या साह्यातून हे मृतदेहांचं पण भरपूर काम केलेलं आहे. आता लोकशाहीच्या माध्यमातून सुद्धा हेल्पलाईन आपली गेले 8 दिवस चालू आहे. पण आता व्हेंटिलेटरचा बेड मी कुठे उपलब्ध आहे का बघून आपण जरा माझा नंबर घ्या आणि मला रिंग करा. मी तुम्हाला व्हेंटिलेटर बेड कुठे उपलब्ध आहे त्याचा फीडबॅक देतो. प्लीज तेवढी त्यांना मदत करा. अक्षताजी, तौफिकजी तुम्ही थांबा आणि अक्षताजी तुम्ही थांबा. अक्षताजी, मला पुन्हा एकदा तुमचा प्रॉब्लेम सांगा की तुमचा जो पेशंट आहे तो इचलकरंजीला आहे आणि तुम्हाला आता स्पेसिफिक कसली गरज आहे? व्हेंटिलेटर बेडची गरज आहे आम्हाला सध्या. पेशंट ऑलरेडी हॉस्पिटलमध्येच आहे, IGM हॉस्पिटल इचलकरंजी मध्ये. हा, तर त्यांना आता व्हेंटिलेटर बेडची गरज आहे.
बरं, ही माहिती मी का विचारली तेही सांगतो. कारण हे सगळं बोलत असताना जे जे शक्यता आहेत त्या सगळ्या कमिटीजना किंवा जे जे स्वयंसेवी संस्था आहे त्यांच्यापर्यंतही आम्ही पोहोचतोय, म्हणून तुम्हाला ही माहिती विचारली. मी तौफिक यांच्याकडे जातोय. तौफिक जी बैतूल मालचं एक फार मोठं नाव आहे आणि सामाजिक क्षेत्रात आपण फार मोठं काम करतोय. इचलकरंजी असेल, कोल्हापूर असेल, सांगली, सातारा या सगळ्या भागात आपल्या कमिटीने एक जे मोठं काम केलंय त्यावरनं प्रश्न आहे की लोकांच्या आताच्या रिक्वायरमेंट काय दिसत आहेत आपल्याला, साधारणपणे कशाच्या गरजा आहेत आणि विशेषतः कोल्हापूर भागात वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणेनं कुठल्या गोष्टीसाठी काम केलं पाहिजे. कोल्हापूर जिल्हा बैतूल कमिटीच्या माध्यमातून आम्ही मृतदेहांच्या अंत्यसंस्कार मागच्या वर्षीपासून काम करत आहोत. जवळपास 1000हून अधिक मृतदेह आम्ही अंत्यसंस्कार करत आहे. हो. पण हे करत असताना आम्ही लोकांना ऑक्सिजन बेड सुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो ज्या ज्यावेळी लोकांना याची गरज लागेल. पण सध्या व्हेंटिलेटर बेडचा रिक्वायरमेंट खूप आहे. व्हेंटिलेटर बेडची खूप रिक्वायरमेंट आहे. लोकांना रेमडेसिवीरची उपलब्धता भासत आहे. लोक रात्री अपरात्री 1-1, 2-2 वाजता रेमडेसिवीरसाठी फार फोन करत आहेत. म्हणजे रेमडेसिवीर लोकांना गरजेचं आहे, व्हेंटिलेटरची बेडची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर सध्या व्हॅक्सिनेशन सुद्धा ऑनलाईनवर बुकिंगचे स्लॉट मिळत नाही आहेत. व्हॅक्सिनेशन सुद्धा म्हणावं तितक्या पद्धतीनं लवकर होताना दिसत नाहीये आणि त्याचा पुरवठा होत नाहीये वरून. प्रशासन जर इथं सज्ज असेल, इथं PSC सज्ज आहेत, आमचे जिल्हाधिकारी कार्यालय सज्ज आहे, पण त्यासाठी येणाऱ्या व्हॅक्सिनेशन फार कमी येतात. जिल्हा प्रशासन अधिकारी आमचे प्रसाद संकपाळ आहेत, आम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवून आहोत, पण त्यांच्याकडे सुद्धा रेमडेसिवीर खूप कमी प्रमाणात येतं. म्हणजे समजा आज 1000 रेमडेसिवीरची गरज असेल तर दिवसामध्ये 70 ते 80, 90 असेच रेमडेसिवीर फक्त मिळतात. त्याची खूप कमतरता जाणवत आहे सध्या. निश्चितच अक्षता जोशी, तुमच्या समस्येचं नक्कीच समाधान होईल आणि तो एकूणच मुलानी यांच्याशी देखील आमचं बोलणं झालं. तौफिक मुलानी, नक्कीच तुम्ही त्यांना व्हेंटी बेड जो आहे तो अवेलेबल करून द्यावा, हीच काय ती विनंती. एकूणच धन्यवाद खूप खूप. तुम्ही अक्षताजी आपली समस्या मांडली. तौफिक मुलानी, तुम्ही त्याचं समाधान केलेलं आहे. संदीप दौंड हे पुण्याहून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. संदीपजी, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. काय तुमची समस्या आहे? नमस्ते मॅडम. नमस्कार, बोला. काय आलं, आमचं पेशंट आहे, एक 16चा स्कोर आहे. बर. पण रेमडेसिवीर इंजेक्शनचा आम्हाला फार मोठी अडचण आहे. आणि दुसरा पेशंट आहे तो 12चा स्कोर आहे. बर. हा, तर रेमडेसिवीर इंजेक्शन आम्हाला मिळत नाहीये. आम्ही आमच्या हॉस्पिटल एक ग्रामीण भागातलं घोडेगाव इथलं हॉस्पिटल आहे, पोतनीस हॉस्पिटल आहे. त्याच्यात 12 ऑक्सिजन बेड आहे, व्हेंटिलेटर नाही, 12 ऑक्सिजन बेड आहे. पण ऑनलाईन आम्हाला फक्त 2च येतात दिवसाला, तर त्या डॉक्टरांनी कोणाला द्यायची? बर संदीपजी, आता तुम्ही एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर मला सांगा, हो, या सगळ्यात हॅलो संदीपजी, संदीपजी, प्रश्न असा आहे की तुमचा पेशंट नेमका कुठे आहे आणि तुम्ही गावाचा जो उल्लेख करताय ते नेमकं कुठे आहे? पुणे जिल्हा, आंबेगाव तालुका, घोडेगाव. ओके. आता पेशंट तुमचा जो आहे तो कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे? पोतनीस हॉस्पिटल, घोडेगाव. फोर्टिस हॉस्पिटल. आता फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेमकं एकूण पोतनीस हॉस्पिटल, मी फोर्टिस ऐकलं. पोतनीस हॉस्पिटलमध्ये आता एकूण व्हेंटिलेटर बेड किती आहेत, ऑक्सिजन बेड किती आहेत, एकूण परिस्थिती काय आहे? आता ऑक्सिजन बेड 12 आहेत, व्हेंटिलेटर बेड नाही आहेत. हा, ऑक्सिजन बेड आहेत. आता कम से कम 10 ते 15 दिवस झालेले कोविड सेंटर हे ग्रामीण भागात चालू केलेले. हो. जर तिथं ऑक्सिजनच्या लेवलला जर 12 पेशंट असेल तर त्या माणसांना, त्या डॉक्टरांना ऑनलाईन जर बुकिंग केली तर 2 इंजेक्शन येतात. 12 माणसांना त्यांनी कसं काय सांभाळायचं? हॅलो. नक्कीच संदीपजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत समजलेला आहे. खरं तर आपण या सगळ्या संदर्भात, कारण लोकशाही हेल्पलाईनचं काम कसं चालतं ते मी सांगतो. एकाच वेळी आता हजारो फोन आमच्या लोकशाही हेल्पलाईनच्या मेन कॉल सेंटरला येत आहेत आणि त्याच्यातनं आपण फोन सॉर्ट आउट करतो म्हणण्यापेक्षा आपण ते सगळे फोन लोकांपर्यंत आणतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यातली आताची जी गोष्ट आहे की तुमच्यासाठी तुमचे जे डोनर आहेत ते प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी आमदार राहुल कुल यांच्यापर्यंत आमचा संपर्क झालेला आहे आणि राहुल कुल
टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. संदीप दौंड आणि त्यांचं उत्तरही शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. ते स्वतः काही वेळातच दूरध्वनीवर येतील. पण तुमचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की ग्रामीण भागात असं नेमकं का होतंय आणि विशेषतः पुण्यासारख्या भागात का होतंय, या प्रश्नाचं उत्तर देखील आपण काही आणखीन राजकारण्यांकडनं शोधणार आहोत. पण तुमची जी गोष्ट आहे ती रजिस्टर झालेली आहे आणि ती गोष्ट तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त लवकर पोहोचवण्याचा आणि राहुल कुल आणि संदीपजी दौंड या दोघांमध्ये संवाद घडवण्याचा आम्ही प्रयत्न लवकरच करू. निश्चितच संदीपजी, बिलकुल घाबरून जाऊ नका. तुमच्या समस्येचं समाधान तुमचेच विभागातील आमदार लवकरच करतील. आमची टीम जी आहे ती त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते आणि ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. थोड्याच वेळात तुमचा नंबर आम्ही स्क्रीनवर दिलेला आहे, ते तुम्हाला फोन करतील. आयदर तुमच्या विभागातले जे कोणी लोक आहेत, संस्था आहेत, ते तुम्हाला फोन करतील आणि तुमच्या समस्येचं समाधान करतील. कारण लोकशाही न्यूज ही सर्वसामान्यांच्या मदतीसाठीच तिनं मोहीम सुरू केलेली आहे आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठीच लोकशाही न्यूज सुरुवातीपासूनच झटत आलेली आहे. एकूणच प्रत्येक प्रेक्षकाच्या समस्येचं समाधान लोकशाही न्यूजनं केलेलं आहे. आपण बघतोय लोकशाही हेल्पलाईन मराठी माध्यमांच्या इतिहासातला पहिला असा प्रयोग आहे की एकाच वेळेला आपण जे रुग्णांचे नातेवाईक ज्यांना जी गरज आहे ती समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून आणि वेळप्रसंगी राजकारणी, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या काही दिवसापासून समाजसेवी संस्था असतील, राजकारणी असतील, हे सगळेजण आपापल्या परीनं प्रयत्न करत होते. मात्र या सगळ्यात सुसूत्रता यावी, सूत्रबद्धता यावी, यासाठी लोकशाही न्यूजनं हे सगळं पाऊल उचललंय. तुम्ही या क्षणाला जर स्क्रीनवर असाल तर टी व्ही समोर बसलेले असतात तर स्क्रीनवर येणारा प्रत्येक नंबर हा टिपून ठेवा. कारण कोणाला कुठली गरज लागेल आणि न गरज लागेल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण सातत्यानं दिवसभर आपलं व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा हॅशटॅग महाकोविड असेल, अशा सगळ्या गोष्टीतनं पाहत असतो कुठे रेमडेसिवीर हवा आहे, कुठे ऑक्सिजन बेड हवा आहे, कुठे व्हेंटिलेटर बेड हवा आहे. अशा प्रत्येक वेळेला स्क्रीनवर दिसणारा जे वेगवेगळे देवदूतांचे नंबर आहेत, समाजसेवी संस्थांचे नंबर आहेत, ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या क्षणाला तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील आणि तुम्हाला जर कुठली गरज असेल तर 022 60 799 102 या क्रमांकावर तुम्ही कॉल करा आणि तुम्ही तुमची समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. निश्चितच. किंवा आमच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरही तुम्ही आमच्यापर्यंत तुमच्या समस्या मांडू शकता. तुमची समस्या आम्ही नक्कीच सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू आणि लोकशाही न्यूज देखील स्वतःहून ही जी समस्या आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी तुम्ही लोकशाही न्यूजला संपर्क करा. 022 68 799 102. पुन्हा एकदा मी हा नंबर सांगते, 022 68 799 102 या क्रमांकावर लवकरात लवकर संपर्क करा. आपला समस्या जो आहे त्या लोकशाही न्यूज समोर मांडा. बेड ऑक्सिजन रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून तुमची परवड होत असेल तर तुम्ही तुमच्या समस्या आमच्या समोर मांडू शकता. मागील 10 दिवसापासून लोकशाही न्यूजनं सुरू केलेला हा प्रचंड मोठा संकल्प आहे आणि या संकल्पात आज अवघा महाराष्ट्र सामील होतोय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून, मुंबईच्या संपूर्ण हेडक्वार्टरच्या माध्यमातून संपूर्ण 24 तास 24/7 वाजत असणारी टेलिफोनची रिंग ही प्रत्येकाला मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. अगदी याच सोबतच केवळ आम्हीच असं नाही तर ज्या ज्या सामाजिक संस्था या सगळ्या परिक्रमेत सामील आहेत त्यांचाही आम्ही विशेष उल्लेख करतोय. कारण ही मोठी गरज आहे या क्षणाची महाराष्ट्राची. निश्चितच आपल्याबरोबर आणखी एक प्रेक्षक जे आहेत ते योगेश मांडे जोडले गेलेत. योगेशजी बोला, काय समस्या आहे? हॅलो. हा बोला योगेशजी. सर मी अहमदनगर मधून बोलतोय. बोला योगेशजी. मला व्हेंटिलेटर बेड पाहिजे मॅडम. व्हेंटिलेटर बेड हवाय तुम्हाला? हो. निश्चितच योगेशजी आम्ही प्रयत्न करतो. एकूणच योगेशजी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जो व्हेंटिलेटर बेड हवा आहे तो तुमच्या कोण नेमका यामध्ये आज रुग्ण म्हणून आहे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांचं लोकेशन काय आणि या सगळ्याबाबत डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलंय? पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला आहे. कोणत्या हॉस्पिटलला? सिव्हिल हॉस्पिटल. हा, हे शहरात आहे का? अहमदनगर शहरात आहे का हे हॉस्पिटल? योगेशजी आवाज येतोय आमचा? हो. हॉस्पिटल कुठे आहे स्पष्ट सांगा.
सिव्हिल हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर मध्येच आहे का? तालुका हो. ठिकाणी आहे का? हो. बरं. अगदी. आणि आता डॉक्टर काय म्हणतात पेशंटच्या या सगळ्या प्रकृतीबद्दल? बेड अवेलेबल नाही म्हणतात. बरं, या सगळ्या संदर्भात प्रशासन म्हणजे आपण हॉस्पिटल स्टाफकडे काही रिक्वायरमेंट केली होती का की आमच्या पेशंटला बेड हवा, ऑक्सिजन बेड, तर त्या संदर्भात त्यांनी काय म्हटलंय? 3 दिवस म्हणजे वेटिंगला थांबवला, पण 3 दिवसांनी परत आलो तरी मध्ये नाही भेटत. बरं, आता मला सांगा योगेशजी, तुम्ही ज्यावेळी तुम्हाला कळलं की ऑक्सिजन बेड नाहीये, तुम्ही कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलात? नाही. योगेशजी, तुमच्या टीव्हीचा आवाज जरा कमी केला तर तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचेल ही विनंती. बरं, योगेश मांडे हे सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचा पेशंट आहे आणि त्याच्यासाठी त्यांना ऑक्सिजन बेडची गरज आहे. अर्थात अहमदनगरच्या ज्या सामाजिक संस्था आहे त्यांचेही नंबर आम्ही काहीच वेळा स्क्रीनवर सांगतोय आणि त्याचप्रमाणे अहमदनगरच्या आणखीन काही लोकांशी बोलण्याचा देखील प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड या 3 गोष्टीचा प्रामुख्यानं विचार करताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या एका आठवड्यात जाणवते, ते म्हणजे यासाठी आवश्यक असणारे जी काही औषधांची मात्रा आहे किंवा जी काही इंजेक्शनची मात्रा आहे की जी रेमडेसिवीरची निश्चितच आपण पाहतोय की एकूणच योगेश मांडेजींची जी समस्या आहे त्यांनी मांडलेली आहे. त्यांना व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता आहे. योगेशजी, पेशंट कोण आहे, त्यांचं वय किती आहे आणि त्यांचा स्कोर काय, हे जरा सविस्तरपणे सांगाल तर अगदी बरं होईल. त्यांचं नाव आहे मंदा साके. हां. त्यांचं वय आहे 65. बरं, 65. त्याचा स्कोर किती आहे? ऑक्सिजन लेवल आहे 50. हा. बरं, निश्चितच आम्ही तुमच्या समस्याचं समाधान नक्कीच करतोय. नक्कीच आमची हेल्पलाईनची टीम पूर्णपणे आपल्याला यांचे नंबर देईल मिळवून देण्याचा. रुबीना, एक गोष्ट आपण जाणून घेतो की हे सगळ्या लोकांचे ज्यावेळी फोन नंबर येतात किंवा याच्यानंतर जे फोन करणार आहेत की जे आपल्याकडनं प्रॉपर माहिती देऊन आपल्या स्क्रीनवर येणार, त्यांना विनंती करतोय की ज्यावेळी फोन येईल तुमचा किंवा ज्यावेळी तुम्ही स्टुडिओशी बोलाल किंवा तुम्हाला मदत करणाऱ्या जो डोनर असेल त्याच्याशी बोलाल, त्यावेळी तुमच्या पेशंटची नेमकी ची मेडिकल हिस्ट्री काय आहे आणि या सगळ्यासाठी नेमकी रिक्वायरमेंट काय याच्याबद्दल स्पष्ट बोला की जेणेकरून तुमची गोष्ट त्वरित आणि लवकर पोहोचू शकतात. त्याचप्रमाणे आपण नंबर बघतोय अहमदनगरहून जे काही सामाजिक सेवा संस्था किंवा अन्य जे लोक आहेत किंवा या क्षणाला जे बघणारा जो वैद्यकीय खात्याचे जे लोक आहेत त्यांनी योगेश मांडे यांना जो ऑक्सिजन बेड हवा आहे त्याच्यासाठी त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर डिस्प्ले करतोय. विनंती करतोय की त्यांना ही मदत जास्तीत जास्त लवकर पोहोचावी. निश्चितच आपण जर पाहतोय तर योगेश मांडे यांना व्हेंटिलेटर बेडची अहमदनगरमध्ये फार गरज आहे. 65 वर्षाचे ते पेशंट आहेत आणि 50 त्यांचा ऑक्सिजनचा स्कोर आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर योगेशजी घाबरून जाऊ नका. अशा वेळेला संयम ठेवणं फार गरजेचं असतं आणि लोकशाही न्यूज आणि न्यूजची टीम जी आहे ती पूर्णपणे तुमच्या मदतीसाठी काम करते. अहमदनगरमधून कोणी आता तुमची समस्या लगेच समाधान करेल का याच्यावर देखील आता आमची टीम जी आहे ती काम करते. एकूण जर आपण पाहिलं तर रेमडेसिवीरसाठी लोकांना धावधाव करावी लागते. ऑक्सिजन बेड झालं, एकूणच जर पाहिलं तर व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा आहे. या सगळ्या गोष्टींवर लोकशाही न्यूज जी आहे ती प्रेक्षकांच्या समस्येचं समाधान करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते. योगेश मांडेजी, तुम्ही आमच्याबरोबर असेच जोडलेला आहात. तुमच्या समस्येचं समाधान करण्यासाठी आमची टीम जी आहे ती काम करते. एकूणच आपण जर पाहिलं तर तुमच्याच विभागातील काही संस्था आहेत ज्या गरजूंना मदत करतात, त्यांचा देखील शोध जो आहे तो लोकशाही न्यूज आता घेते, काम करते. योगेश मांडे आमचे प्रतिनिधी आहेत. आपण त्यांच्या मदतीचा त्वरित निराकरण करणार आहोत. योगेशजी तुर्तास धन्यवाद, कारण योगेश सारखेच अनेक काही आपल्यासोबत कॉलर जोडले जात आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. पण लोकशाही न्यूजचा प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्हाला लागणाऱ्या ज्या अत्यंत कोविड काळातल्या ज्या गरजा आहेत, अगदी रेमडेसिवीरपासून असेल किंवा ऑक्सिजन बेडपासून असेल, त्या सगळ्यांपर्यंत आपण पोहोचण्याचा हा प्रयत्न करत असतो. वेगवेगळे कॉलर जोडले जात आहेत. लोकशाहीच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण एकाच वेळेला, अर्थात मागच्या ज्यावेळी आठवड्यात आपण हा कार्यक्रम केला त्यावेळी रेमडेसिवीरचं प्रबोधन केलं आणि म्हणूनच आज येणारी रेमडेसिवीरसाठी जी धावाधाव आहे किंवा रेमडेसिवीरसाठी नातेवाईकांना करावी लागणारी वणवण आहे त्यामध्ये सातत्यानं घट होताना दिसतंय. लोकशाहीच्या कार्यक्रमाचं मला वाटतं आम्ही हे सगळ्यात मोठं यश मानतोय की रेमडेसिवीर मिळत नाही, यापेक्षा रेमडेसिवीर देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोलत असतो. निश्चितच ऋषी अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी मनपाचे जोडले गेले आहेत. डॉक्टर अनिल बोरगे, आपलं स्वागत आहे लोकशाही न्यूजमध्ये. योगेश मांडे आमचे प्रेक्षक आपल्याबरोबर आहेत आणि त्यांची समस्या ही आहे की अहमदनगरमध्ये त्यांना व्हेंटिलेटर बेड जे आहे ते मिळत नाहीये. डॉक्टर अनिल बोरगे ते आपल्याबरोबर आहेत. योगेश मांडे, तुम्ही माझा आवाज ऐकू शकताय?
योगेशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो बोला. हा, डॉक्टर अनिल बोरगे आरोग्य अधिकारी आपल्या बरोबर आहेत, त्यांना तुमची समस्या सांगा. डॉक्टर अनिल बोरगे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? या निश्चितच. योगेशजी, आपली समस्या सांगा. हा नमस्कार सर. नमस्कार, बोला. मी अहमदनगरहून मांडेकर बोलतोय. आमचं एक पेशंट आहे आपलं सिव्हिल हॉस्पिटलला. 3 दिवसापासून हो 3 दिवसापासून त्यांना चक्कर मारत लावलेत. व्हेंटिलेटर पण बेड पण भेटा तिथं. सध्या सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे का? आणलेलं आहे तिथं आम्ही त्यांना. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं नाही अजून त्यांना? नाही, सकाळ धरून बसून ठेवले. पेशंट अपंग आहे शरीराने. बरं ठीक आहे, मला त्यांचं नाव सांगा, मी लगेच सिव्हिल सर्जनशी बोलतो. डॉक्टर अनिल बोरगे, त्यांना ऍडमिट मंदा करायला साठे म्हणून. बेड मिळत नाहीये. ठीक आहे. मॅडम, आता त्यांनी जे बोललेत ना ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत. तर मी सिव्हिल सर्जन साहेबांशी इमिजिएटली चर्चा करतो, बोलतो त्यांच्याशी. डॉक्टर तुमचे मनापासून आभार लोकशाही न्यूजच्या वतीनं. योगेश मांडे, तुम्ही काही काळासाठी थांबा. पण डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की तुमची यंत्रणा ही अत्यंत सुंदर काम करते, प्रभावी काम करते, अगदी 24 तास काम करते. पण तुम्हाला एक डॉक्टर म्हणून अहमदनगरच्या किंवा तुमच्या ज्या प्रशासनातले जे लोक आहेत त्यांना काय सांगावं असं वाटतं? मला सगळ्या जनतेला एकच म्हणजे आव्हान माझं असं असेल की जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, सध्या लॉकडाऊनची जे काही नियमावली आहे ती लोकांनी पाळली पाहिजे. त्याचसोबत हे जे व्हॅक्सिनेशनसाठी जे काही सध्या 18 ते 24 साठी राज्य शासनाने जी काही नियमावली ठरवली, तर जसे ज्यांचे स्लॉट येतील त्यांनीच व्हॅक्सिनेशनला यायला पाहिजे. विनाकारण गर्दी करायची कारण नाही किंवा पॅनिकही व्हायचं कारण नाही. कारण सगळ्यांना शासन टप्प्याटप्प्याने लसीकरण करणारच आहे. जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत जे काही आपली त्रिसूत्री आहे, ज्याच्यामध्ये सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे आणि एक साधारणतः 6 फुटाचं डिस्टन्स ठेवणे, या संदर्भात मला वाटतं जनतेने थोडंसं प्रशासनाला सहकार्य करावं. त्याचबरोबर ही जी बेडची उपलब्धता आहे अहमदनगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. आणि असे ज्यावेळेस आम्हाला कॉल येतात त्यावेळेस नक्कीच आम्ही सर्वांना नागरिकांना ऑक्सिजन बेड असेल किंवा व्हेंटिलेटर असेल ते उपलब्ध करून द्यायचं 100% प्रयत्न करतो आणि ते होतं. बोरगे सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की या सगळ्याच्या निमित्तानं तुम्हाला म्हणजे अगदी जरी तुम्ही आरोग्य अधिकारी असलात तरी काय समस्या जाणवत आहेत आणि कशा पद्धतीचं सहकार्य देखील मिळतं, या दोन्ही गोष्टींबद्दल आमच्याशी बोला. समस्या म्हणजे जसं आपण बोललोय की इंजेक्शनची जी पब्लिकची रेमडेसिवीर इंजेक्शन बद्दलची जी काही पब्लिकची संकल्पना आहे की रेमडेसिवीर द्यावंच लागतं आणि मग ते प्रायव्हेट हॉस्पिटलवालेच्या नातेवाईकांकडे चिठ्ठी देतात. तर आम्ही सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला त्या संदर्भात समज दिलेली आहे. त्यानंतर जे काही स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे, स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल, ज्याच्यामध्ये ज्या कॅटेगरीज ठरवलेल्या आहेत ABCDEF, त्याच्याप्रमाणे जे काही खाजगी उपचार करणारे जे डॉक्टर्स आहेत तर त्यांनी त्याची नियमावलीचं जर व्यवस्थित पालन केलं आणि ज्याला आवश्यक आहे अशाच लोकांना जर रेमडेसिवीरचं जर इंजेक्शनचा उपलब्धता निर्माण झाली तर ह्या ज्या काही आपल्याला कॅज्युअलिटीज आहेत त्या आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येतील आणि लोकांमध्ये जी पॅनिसिटी निर्माण झाली ती कमी करता येईल. आताच आपण जे बोललात रेमडेसिवीर संदर्भात जे लोकांमध्ये प्रबोधन केलंय, खरंच आपलं काम कौतुकास्पद आहे आणि प्रशासनाला त्या संदर्भात सहकार्य जे आहे ते जनतेने असं जर दिलं तर मला वाटतं की आपण कोरोना जो आहे त्याला नक्कीच. डॉक्टर आपण आरोग्य अधिकारी आहात म्हणून एक प्राथमिक प्रश्न म्हणजे हा फक्त अहमदनगर पुरता मर्यादित नाही आहे, महाराष्ट्राचा आहे. ज्यावेळी एखाद्या पेशंटला कोरोना डिटेक्ट होतो किंवा त्याची ऑक्सिजन लेवल कमी होते त्यावेळी कुठलाही विचार न करता किंवा रुग्णांच्या भावनांचा विचार न करता काही खाजगी डॉक्टर किंवा ज्यांना अशा पद्धतीचा अधिकृत गोष्टीची मान्यता नाहीये ते देखील दाखल करतात. मात्र त्याची पूर्णपणे उपचार पद्धती ही शासकीय यंत्रणेवर मर्यादित असल्यामुळे अशा वेळी आपण रुग्णांना किंवा अशा वेळी नातेवाईकांना आणि डॉक्टरांना काय सल्ला द्याल? नाही, आता या संदर्भात नातेवाईकांना एकच माझं सांगणं आहे की ज्या वेळेस आपली टेस्ट पॉझिटिव्ह होते तर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जे काही सरकारी आरोग्य केंद्र आहे, सरकारी कोविड केअर सेंटर आहे, या ठिकाणी आपण 100% संपर्क साधायला पाहिजे आणि त्या सरकारी जे आरोग्य केंद्र आहेत त्याच्या माध्यमातून जर आपण योग्य उपचार घेतलेत तर त्याच्यामध्ये पॅनिसिटी निर्माण होणार नाही. हा एक पहिला मुद्दा झाला. त्यानंतर समजा जे लक्षण असतात कुठलाही आजार असेल किंवा कोविडचा आजार आहे, सुरुवातीचे जे लक्षण आहेत समजा ताप आहे किंवा फिवर आहे, डायरिया आहे, ते कुठलीही गोष्ट अंगावर न काढता
प्राथमिक लक्षणे दिसली आणि लगेचच्या लगेच आपण चाचणी केली तर त्याचा जो प्रसार आहे किंवा त्याचा जो ज्याला म्हणतो आपण व्हिरुलन्स आहे तो त्याला जाणवणार नाही आणि लगेच जर उपचार घेतले तर जे पुढचे कॉम्प्लिकेशन आहेत ते आपल्याला टाळता येईल. निश्चित एकूणच योगेश मांडे आपल्या समस्येचं समाधान झालं असेल. आरोग्य अधिकारी जे आहेत ते तुमचा नंबर घेतील आणि तुमच्या समस्येचं समाधान करतील. नक्कीच तुम्हाला वेंटिलेटर मिळवून देतील अशी अपेक्षा आहे. डॉक्टर अनिल बोरगे आपल्याबरोबर जोडले गेले होते. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत केली त्याबद्दल. आणि एकूणच आपण पाहतोय की लोकशाही न्यूजनं ही मोहीम फक्त सामान्यांसाठी हाती घेतलेली आहे. बेडसाठी रुग्णांना वणवण करावी लागते, रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना फिरावं लागतंय, ऑक्सिजन मिळत नसल्यानं आता रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची देखील घुसमट सुरू झालेली आहे. चक्क जर आपण पाहिलं तर रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावाधाव करावी लागते. अशा सगळ्या समस्या ज्या आहेत त्या तुम्ही लोकशाही न्यूज समोर मांडू शकता. एकूणच जर आपण पाहिलं तर प्रत्येक रुग्णांच्या नातेवाईकांना ही धावाधाव करावी लागते आणि अशा वेळेला लोकशाही न्यूज तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान करण्याचा प्रयत्न जो आहे तो लोकशाही न्यूजनं प्रामाणिक प्रयत्न हा करायला काही दिवसांपासून सुरुवात केलेली आहे. राज्यातली आरोग्य यंत्रणा अपुरी पडते. अनेक शहरांमध्ये रुग्णांना बेडसाठी ऑक्सिजनसाठी वणवण फिरावं लागतंय, औषधं मिळत नाही आहेत. मात्र आता या कठीण परिस्थितीत घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण लोकशाही न्यूज तुमच्या सोबत आहे. आपण जर पाहिलं तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, अशातच काही महत्त्वाच्या बाबींचा जो आहे तो तुटवडा जाणवतोय. मात्र अशा वेळेला घाबरून न जाता लोकशाही न्यूज समोर तुम्ही तुमची व्यथा जी ती मांडू शकता. यासाठी तुम्ही लोकशाही न्यूजला 02268799102 या क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा आमच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरही तुम्ही आमच्यापर्यंत समस्या मांडू शकता. तुमची समस्या आम्ही सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. जर आपण पाहिलं तर काही रुग्णांना आमच्याशी थेट संपर्क साधता जर येत नसेल तर तुमच्या शेजारी आसपास जे कोणी असतील त्यांना फेसबुक आणि ट्विटर हँडलवर देखील आम्ही उपलब्ध आहोत. त्यांच्यावर तुम्ही आमच्यापर्यंत तुमच्या समस्या ज्या आहेत त्या मांडू शकता. पुन्हा एकदा तुम्ही आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या, 02268799102. मी पुन्हा एकदा लोकशाही न्यूजचा नंबर तुम्हाला सांगते, 02268799102 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा आमच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवर तुम्ही आमच्यापर्यंत या समस्या मांडू शकता. तुमच्या समस्या आम्ही सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर तुमच्या समस्या ज्या आहेत त्या इथल्या इथे सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न जो आहे तो लोकशाही न्यूज करते आहे. बेड ऑक्सिजन रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून तुमची जर परवड होत असेल तर घाबरून न जाता अत्यंत संयमाने तुम्ही आम्हाला फोन करू शकता. तुमच्या समस्या आमच्यासमोर मांडू शकता. गरजूंना वेळेवर बेड ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी लोकशाही न्यूज तत्पर आहे. लोकशाही हेल्पलाईन काय ही संकल्पना समजून घ्या. थेट सरकारमधल्या लोकांशी आपण बोलू शकतो आपल्या गरजांबाबत. आणि महत्त्वाचं म्हणजे आज संपूर्णपणे यातली जी नियोजन व्यवस्था आहे ती प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर कुणाशी बोलावं मात्र वणवण फिरू नये. जर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील तर हेल्पलाईन तुम्हाला या सगळ्या संदर्भात कॉल करणार आहे. ऋषी आपल्याबरोबर सूरज डोमकूवर नागपूरवरून जोडले गेले. सूरजजी बोला, काय समस्या आहे? मॅडम ते नाही का एक तुम्ही म्हणजे टॅबलेट वगैरे सांगितलं होतं जसं, काय म्हणताय सूरजजी? ते औषध नाही का रेमडेसिवीर? रेमडेसिवीर. रेमडेसिवीर ओके. ऍक्च्युली ऑक्सिजन वाढवण्यासाठी नाही का? हा, ऑक्सिजन वाढवण्यासाठी औषध. जी जी जी. बरं, सूरज डोमकूवर आपल्यासोबत आहेत. सूरजजी, शांतपणे संवाद साधतोय आता आपण तुमच्यासोबत. ऑक्सिजन लेवलसाठी आहे. तुमचा पेशंट नेमका या क्षणाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याच्या संदर्भात त्याची मेडिकल हिस्ट्री काय काय आहे त्या संदर्भात अगोदर बोलूया. सूरज. सर ऍक्च्युली पेशंट एलेक्स हॉस्पिटलमध्ये आहे नागपूरला. हा, तर त्यांची कसं ऑक्सिजन लेवल समजा कमी आहे. हा, तर तो ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी म्हणजे आपण म्हणजे कसं हे करू शकतो जसं नाही का? त्यांच्यासाठी स्पेशल ऑक्सिजन बेडच लागणार आहे सूरजजी. त्यांच्यासाठी कोणतेही औषध नसणार आहे. ऑक्सिजन बेड. मला डॉक्टरनी काय सांगितले स्पेसिफिक? नाही म्हणजे मला तेवढं म्हणजे त्यांचे ऑक्सिजन. बरं, कुठल्या हॉस्पिटलला आपले रुग्ण आहेत? कुठल्या हॉस्पिटलला आपले? एलेक्स रुग्णालय. बरं, डॉक्टरांशी तुमचं त्या संदर्भात काही बोलणं झालंय का?
नाही, पेशंटनी म्हणजे पेशंट सोबतच बोललो मी. नाही मग तुम्ही आधी खातर जमा करून घ्या, तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या आणि त्यानंतर तुम्ही नेमकी समस्या काय त्यासाठी तुम्ही लोकशाहीला फोन लावा. आधी तुम्ही त्या औषधाचं नाव जाणून घ्या, डॉक्टरांशी बोला. कारण केवळ रेमडेसिवीर असंच नाही तर या सगळ्या संदर्भात 4 औषधं अत्यंत महत्त्वाची आहेत. त्या औषधांचाही काय काय वेळेला तुटवडा असतो. या सगळ्याच्या निमित्तानं, सूरजच्या निमित्तानं आपण लोकशाहीच्या प्रेक्षकांना विनंती करतोय, लक्षात घ्या, औषधाची ज्यावेळी गोष्ट असते, वैद्यकीय उपचाराची गोष्ट असते, त्याच्यात एखादं स्पेलिंग काय, पण एखादी गोष्ट जरी चुकली, त्यातली मात्रा जरी चुकली तरी त्याचे वेगवेगळे परिणाम दिसतात. तुमचा पेशंट नेमक्या कोणत्या रुग्णालयात आहेत, त्याच्यावर कोणते वैद्यकीय उपचार चालू आहेत, याची आपण अगोदर प्राथमिक माहिती करून घ्या, जेणेकरून मदतीसाठी आपण एखाद्याला फोन करताना त्याच्याकडनं त्याचे दुसरी पडसाद येण्याची जी शक्यता असते ती त्यात होणार नाही. बरोबर, ठीक आहे ना सर. निश्चितच आपण पाहिलेलं आहे की नक्कीच रुबीना, या सगळ्याच्या निमित्तानं प्रश्न हा निर्माण होतोय की असे अनेक आपल्याला कॉल येत असतात दिवसभर की आपल्याला रेमडेसिवीर हवंय. त्यांना आपण म्हणजे दिवसातला निम्मा वेळ आपण या सगळ्या संदर्भात सांगून दमतो की प्रशासकीय पातळीवर हे उपचार होत आहेत, कोविड सेंटर जिल्हा पातळीवर देखील आहेत, पण या सगळ्यातनं आपण कुणाशी संपर्क साधतो हा प्रश्न महत्त्वाचा असतो. आणि या संदर्भात तुम्हाला जर मदत हवी असेल तर 02260799102 या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता. आणि फेसबुक आणि ट्विटरवरही तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. www.facebook.com लोकशाही न्यूज मराठी, twitter.com@न्यूज लोकशाही यावर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. लोकशाही हेल्पलाईन महाराष्ट्राच्या मीडियातला हा सगळ्यात मोठा प्रयत्न आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचवून देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. अर्थात हा असाच कार्यक्रम सुरू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेत